हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आणि पुढच्या बुधवारी आपण गणेश उपासना किंवा गणपती बाप्पावर जोशी काकांचे 2 पाठ ऐकणार आहोत. सर्वांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सगळ्यांना नमस्कार, वंदन. गणेश चतुर्थीच्या ऍडव्हान्स शुभेच्छा. पण या गणेश उपासना, गणेश भक्ती आणि या सगळ्या उपासना आणि भक्तीचे उपासकाला आणि भक्ताला म्हणजे आपल्याला होणारे लाभ, ह्या विषयावर काही चिंतन, काही विचार, काही अभ्यास आपण करणार आहोत. आणि आज या पहिल्या पाठाची सुरुवात आपण करतो आहोत. कारण आपण गणपतीची पूजा तर करतो आणि त्यानिमित्ताने मोठा उत्साह पण करतो किंवा अनेक पद्धतीने कार्यक्रम पण करतो, परंतु ही गणेश पूजा अधिक अर्थपूर्ण आणि शेवटी आपल्याला आणि सर्वांना अधिक कशी उपयुक्त घडेल याच्याबद्दलचा साधारणतः विचार आपण करणार आहोत. सुरुवातीला गणपतीची प्रार्थना करूया. दासबोधातली आणि मनेश्वरीतली थोडासा भाग करला आणि नंतर मग नेहमीप्रमाणे आपली गुरुवंदन आणि प्रार्थना करून सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. ओम नमो जिगणनायका, सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे. मज वाक्शुज्ञाशी वदवावे, कृपा कटाक्षे करुणी. तुझे कृपेचे निबळे, विचवळती भ्रांतीची पडळे. आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. हेता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी. होऊन जाती देशधडी नाम मात्रे. जयास ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती. असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. जे मुखावलक्षण, जे का हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. ऐसा गणेश मंगलमूर्ती, तोम्यास्तविला यथामती. वांछा करुण चित्ती परमार्थाची. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. ही भक्ती संकल्पना, उपासना संकल्पना समजून घेताना आपण 3 गोष्टींचा विचार करणार आहोत की गणेश कृपा प्राप्त होण्यासाठी एक गणेश देवतेविषयी माहिती पाहिजे आपल्याला. नंतर मी म्हणजे भक्त, ह्या संबंधीचा विचार काय करायला पाहिजे. आणि भक्ती ही संकल्पना किंवा उपासना ही संकल्पना आणि भक्ती उपासनामध्ये काही फरक आहे का, याच्याबद्दल काही विचार हा बेसिकली आज करणार आहोत. आणि मग पुढच्या पाठामध्ये हीच भक्ती संकल्पना किंवा हीच उपासना संकल्पना अधिक विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर हे 3 फॅक्टर आपल्यात बघायचे की सगुण भक्ती गणेशाची करताना गणेश म्हणजे ईश्वराचं एक सगुण साकार रूप आहे, एक अवतार आहे. आणि ही उपासना करणारा मी, ज्याची उपासना करायची तो देव गणेश, आणि या माध्यमातून मी त्या गणेशाची कृपा संपादन करण्याचा जो प्रयत्न करणार आहे ती म्हणजे भक्ती किंवा उपासना संकल्पना. या तिन्ही गोष्टी जर का व्यवस्थित कळल्या तर या तिन्ही गोष्टी बऱ्यापैकी आपल्याकडून व्यवस्थित होऊ शकण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जो काही अपेक्षित लाभ आहे या सगळ्या उपक्रमाचा तो आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून हे आपण 3 मुख्य तो विचार करतो आहोत. आता पहिल्यांदा आपण मी बघू. मी म्हणजे कोण? शेवटी भक्त म्हणजे कोण? कोहम. आपल्या त्या ध्यानामध्ये नेहमी हा प्रश्न येतो, कोहम, मी कोण आहे आणि माझी आयुष्यभर धडपड कशासाठी चाललेली आहे? तर याचं सोपं उत्तर आहे की धडपड जी चाललेली आहे ती सुखासाठी चाललेली आहे. आणि कोणीही सुखी नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधीन पाहे, संत म्हणून गेलेत. आता हे सुख जे पाहिजे ते कुणाला पाहिजे? शरीर आणि मन म्हणजे मी, म्हणजे जड आणि अजड म्हणजे मी म्हटलं तर ते मनाला सुख पाहिजे. आणि मग प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाची आकांक्षा, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी वेगळी आहे. पण प्रत्येकाला असं म्हणता येईल की मला माझ्या जीवनात शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या महत्वाकांक्षेप्रमाणे सुख मिळालं पाहिजे. स्वामीजी म्हणतात सुखाची डोक्यात माणसाला कधीच येत नाही. माणूस म्हणतो की मला माझ्या लायकीप्रमाणे सुख नको, तर माझ्या इच्छेप्रमाणे सुख मिळालं पाहिजे. बघा, आपण समाजातल्या वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या लोकांचा विचार केला. आपले शेजारी पाजारी असतात, आपल्याला भेटत असतात लोक, आपल्या अनेकांशी संबंध येतो. तर प्रत्येकाकडे सुख आहे, नाही असं नाही, सगळं आहे, सुखसोयी आहेत. परंतु प्रत्येकाला दुःखाचा शेड जो आहे तो वेगळा आहे. कुणाला घर नाही म्हणून दुःख आहे, मग त्याला घर हवं आहे. ज्याला घर आहे त्याला घर मनासारखं नाहीये, घरात फर्निचर ठीक नाहीये, इतर गोष्टी ठीक नाहीत म्हणून दुःख आहे. कुणाला गाडी मनासारखी मिळत नाही, कुणाला मूल नाही, कुणाची मुलं शिकत नाहीत, कुणाची ऐकत नाहीत. प्रत्येकाचं कौटुंबिक दुःख वेगळं आहे, व्यावसायिक दुःख वेगळं आहे. अगदी मंत्री, पंतप्रधान, राजकारणी, व्यापारी, सत्ताधीश, अब्जाधीश कोणी सुख नाही. मग माझ्या कल्पनेप्रमाणे मला जर का माझं आयुष्य अर्थपूर्ण करायचं असेल तर गणेश भक्ती मला कशी उपयोग पडेल, गणेश कृपा मला कशी उपयोग पडेल, मी काय केलं पाहिजे, हा विचार आहे. आणि म्हणून हा माझ्याबद्दलचा विचार झाल्यानंतर आपण पुढचा जो विचार करणार आहोत तो ह्या देवतेचा, म्हणजे पुरुष सूक्तामध्ये एक ईश्वराचं, परमेश्वराचं, परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. सहस्त्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्त्रपात सभूमी विश्वतो ऋत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. आणि त्याची एक मोरोपंतांनी छान म्हणजे मराठीत ती आर्या केलेली आहे. ह्याच साधारणतः त्या श्लोकावर भूचल तेज समीरख, भू म्हणजे जमीन, जल पाणी, तेज म्हणजे प्रकाश, समीर, आणि ख म्हणजे आकाश. रविशशी कष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापून अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. आणि हा जो विचार आहे हा पुरुषसूक्तांचा विचार जो आहे, तो पुरुषसूक्ताचा जो विचार आहे तो विचार जगाबद्दल आणि परमात्म्याबद्दलच्या प्रार्थनेसाठी केलेला विचार आहे. मग हा जो पुरुष आहे किंवा हा जो परमात्मा आहे, हा जो सर्वात मोठा देव आहे, तो जग चराचर व्यापणारा म्हणजे सगळीकडे आहे आणि विश्वाला अस्तित्वाला येणारा तो आहे. आणि हा विश्व जे आहे त्या विश्वाचा अफाळ जो पसारा आहे तो त्यांनी सगळा केलेला आहे. तो सगळीकडे व्यापून आहे. त्याला कवीच्या दृष्टीने हजारो डोकी आहेत, असंख्य हात आहेत, तो जगाला सगळ्या बाजूने वेधून आहे आणि तरी सुद्धा तो दशांगुळे उरलेला आहे.
10 उरलेल्या म्हणजे हाताची 10 बोटं असतात. ती 10च्या 10 बोटं उरलेली आहेत आणि तरी सुद्धा तो प्रचंड म्हणजे थोड्यासा तो त्याच्या अत्यंत अल्प भागात किंवा त्याच्या अत्यंत निग्लिजंट भागामध्ये विश्व आहे सगळं, अशी ती कल्पना केलेली आहे. म्हणजे थोडक्यात ही एक काय म्हणतात ती एका द्रष्ट्याची कल्पना आहे की ऋग्वेद हा द्रष्ट्या ऋषींनी लिहिलेला आहे. त्याच्यातलं ह्या पुरुष सुक्ताचा जो विचार आहे तो पहिल्या ऋचेत सांगितलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे पुरुष किंवा परमात्मा म्हणून ह्या संज्ञेनी चराचराला व्यापणारं एक तत्व अभिप्रेत आहे. ते अमूर्त आहे, अविनाशी आहे, अनंत आहे, अशरीरी आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. ते कालातीत आहे. आणि ही सगळी जी कल्पना आहे ही अत्यंत क्रांतिकारक कल्पना आहे. आणि ती कल्पना जी आहे त्या पुरुषाची, त्या परमात्म्याची आपल्याला भक्ती करायची, अशा पद्धतीचा जो विचार आहे. आपण गणेश भक्तीकडे येणार आहोत, परंतु हा जो मूळ म्हणजे आपण म्हणतो ना परमेश्वर कसा आहे, निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकारातूनच त्याला इच्छा झाली म्हणून हे जग निर्माण झालं. मग ह्या जगाचा सगळा कारभार चालवणारा एक परमेश्वराचंच एक रूप आहे. त्याच्यानंतर त्या परमेश्वराचे अवतार येतात. तर आपल्याला हा विचार काय करायचा आहे की आपल्याला ह्या इतक्या उच्च विचारापर्यंत पोचायचं असेल तर आपली स्वतःची सुद्धा पातळी एवढी उंच करायला पाहिजे. आणि म्हणून पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, याचे सार्थक करावे आपणासी उद्धरावे, बहुत जन्मांचे शेवटी नरदेह पुण्यकोटी, रामदास म्हणे आता पुढतीन लाभे मागुता. रामदास स्वामींचा श्लोक आहे की अनेक जन्मांच्या नंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. कुठल्याही प्राण्याला ज्या प्रकारचं अंतःकरण, ज्या प्रकारची बुद्धी, ज्या प्रकारची विचार करण्याची शक्ती नाही ती माणसाला आहे. आणि म्हणून जर काही शक्यता असेल तर ह्या अशा अत्युच्च शक्तीपर्यंत पोचण्याची जर का कुणाला शक्यता असेल तर ती माणसाला आहे, म्हणजे ती आपल्याला आहे. आता आजच आपण एक व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. मला वाटतं शेवळेनी ती मूळ पोस्ट केली होती. मी फॉरवर्ड केलं आपल्याकडे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, स्वामीजींचा तो लेख आहे, गणेश दर्शन विज्ञान मधलाच आहे, की आपल्याला आपली पातळी उंच करायला पाहिजे, ती उंच करायची तयारी पाहिजे. आणि मग जर का आपण केलं तर आपण ही सगळी प्रयत्न, ही साधना सुरू केली तर आपल्याला एवढी 100% खात्री पाहिजे की देवदर्शन आपल्याला होणार आहे. पण ह्याच्यावरती कुठलीही शंका आली तर काय होणार नाही. म्हणजे कुमारील भट्टांची गोष्ट त्याच्यात दिलेली आहे. हे एक मोठे काय म्हणतात ते विचारवंत तत्वज्ञ खूप वर्षापूर्वी होऊन गेले. साधारणतः 690 शतकाच्या सुमारास ते काळाच्या सुमारास ते तर त्यांनी बरीच तप केली. त्यांनी समाजासाठी काम केलं, अनेक गोष्टी केली. तर कोणीतरी सांगितलं तुझी भक्ती काय ते आम्हाला बघायची, तू उंचावरून उडी मार, तुला काही नाही लागलं ना तरच तुझी भक्ती खरी असं आम्ही समजू. आता परीक्षा बघणारे खूप लोक असतात आणि असे कोणी जर का लोकांसाठी काम करणारे असतात तर त्यांना अशा पद्धतीने जोखून घेणारे पण खूप लोक असतात. तर कुमार भट्ट म्हणाले ठीक आहे, कड्यावर त्यांनी उडी मारली आणि ते उडी मारताना त्यांनी मनात म्हटलं की वेद जर खरे असतील तर हे लोक म्हणतात तसा मी यशस्वी हो, म्हणजे मला काही नाही व्हायला पाहिजे जर का वेद. आणि म्हणून त्यांनी ह्या विश्वासाने उडी मारली. खाली आल्यावर त्यांच्या डोळ्याला थोडा त्रास झाला, पण लोकांना वाटलं एवढ्या उंचावरून उडी मारली आणि हे व्यवस्थित वाचलेले आहेत तर लोक म्हणाले तुम्ही यशस्वी झालात. त्यावर ते कुमारील भट्ट म्हणाले यशस्वी कसला, तर माझ्या डोळ्याला लागलं ना. मी असं म्हटलं माझ्या मनात की वेद खरे असतील तर मग मी यशस्वी होईल. मी असं म्हणायला पाहिजे होतं की वेद खरेच आहेत आणि मला यश मिळेलच मिळेल, तर मला हे डोळ्याला सुद्धा काही त्रास झाला तो झाला नसता. तर ही जी आपल्या प्रयत्नावर असलेल्या विश्वासाची, साधनेवर असलेल्या विश्वासाची जी गोष्ट आहे ती आपल्याला स्वामीजी ह्या निमित्ताने सांगतायत. आता ह्या काय म्हणतात त्या पुरुष सुक्तामधल्या एक अत्यंत उच्च अशा परमात्म्याचा पण विचार केला
पण आपल्याकडे तर 33 कोटी देव आपण मानतो आणि प्रत्येकाचा देव वेगळा असू शकतो. प्रत्येकाला आपापला देव खरा वाटतो आणि माझ्या देवाकडे मागितलेल्या म्हणजे त्या देवामध्ये अनेक प्रकार असतात. खेड्यापाड्यात जर का आपण गेलो तर बाहेर म्हसोबाचं असतं मंदिर किंवा पिराकडे लोक मागतात. असे असे वेगळे वेगळे प्रत्येकाचे देव आहेत आणि मागण्या जो पूर्ण करत नाही त्या देवाचा प्रभाव पावर संपली असं लोक मानतात. म्हणून खरा देव कुठला आणि खऱ्या देवाची भक्ती म्हणजे काय प्रकारची करता येईल यासाठी समर्थांनी एक छान विचार दिलेला आहे दासबोधामध्ये. तो त्याने असं म्हटलं की 4 प्रकारचे देव आहेत. चत्वार देव निरूपण असा तो समास आहे. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा आणि चौथा तो निर्विकारी. एक प्रतिमेचा देव आहे म्हणजे मूर्तीचा देव आहे. आता जी जी मूर्ती बनवलेली असते तो अवतार असतो. आता बघितलं तर रामाचा अवतार झालेला आहे, श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे, गणेशाचा अवतार झालेला आहे. तर हा कोणाचा ईश्वराचा अवतार असतो. त्या अवताराची जी प्रतिमा असते, प्रतिमा म्हणजे सुद्धा त्या भक्ताला ती भक्ती करत असताना त्याच्या अंतर्मनाला, अंतःप्रेरणेला, त्याच्या प्रतिभेला जो तो देव दिसतो त्याप्रमाणे त्याची आकृती बनते, त्याची प्रतिमा बनते, त्याची मूर्ती बनते. म्हणजे एक मूर्तीचा देव आहे. तो मूर्तीचा देव ज्याच्यापासून बनला तो अवतार आहे. अगदी गणेशाचा विचार केला तर गणेशाची आता मूर्ती प्रत्येकाकडे येणार आहे आणि प्रत्येकाची मूर्ती वेगळी आहे. ती त्या त्या कलाकारांनी तयार केलेली आहे. ती प्रतिमा आहे. ती प्रतिमा हे गणेशाची आहे, गणेशाचा अवतार आहे. आता अंतरात्मा जो आहे तो अंतरात्मा म्हणजे परमेश्वर. जो परमेश्वर या सगळ्या विश्वाचं हे करतो ते आणि ह्या परमेश्वराच्याही पलीकडे असलेला आणि परमेश्वरा सुद्धा जो राहिलेला नाही त्याच्याही पलीकडे असलेला तो परमात्मा. असे 4 देव समर्थांनी सांगितलेले आहेत. थोडक्यात ब्रह्म म्हणजे परमात्मा, ईश्वर म्हणजे अंतरात्मा, अवतार म्हणजे सगुण अवतार आणि प्रतिमा म्हणजे मूर्ती असे 4 देवाचे स्तर समर्थ सांगतात. आता ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे. ईश्वर जो आहे तो सगुण निराकार आहे. म्हणजे त्याला गुण आहेत पण तो आकार नाही त्याला. जो अवतार आहे तो सगुण आणि साकार आहे आणि अवतार मूर्ती म्हणजे अवतारांच्या कल्पित आकृती आहेत. आता ह्यातला मूर्ती हा जो भाग आहे तो आपल्याला म्हणजे उपासकांसाठी किंवा भक्तांसाठी आपल्याला भक्तीसाठी किंवा पूजेसाठी उपलब्ध असतो आणि त्या मूर्तीच्या माध्यमातून उपासकाला ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करायची असते. म्हणजे सर्वात शेवटी ऑब्जेक्टिव्ह आहे ब्रह्मस्वरूप होणं. ब्रह्मस्वरूप होण्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त करायला पाहिजे. आता ईश्वर जो अनेक प्रकारच्या अवतारात आलेला आहे त्या अवताराची आपण भक्ती करतो मूर्तीच्या मार्फत आणि अशा पद्धतीने आपल्याला मूर्तीच्या माध्यमातून ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करायची असते. हे त्या उपासनेचं की भक्तीचं ध्येय आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जमेल न जमेल हा भाग वेगळा आहे आणि मग हे सगळं वेदात समजून सांगितलेलं, उपनिषदात समजून सांगितलेलं आहे. पण आपल्याला आता वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करायला वेळही नाहीये, क्षमताही नाही, योग्य पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन मिळेल अशी शक्यता नाही. मग आपल्याला कोण उपलब्ध आहे तर संत उपलब्ध आहे. संतांनी काय केलेलं, संतांनी हे सगळं त्यांच्या साधनेतून समजून घेतलं, त्यांच्या भक्तीतून समजून घेतलं आणि अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी मांडलेलं आहे. जसं आता संत म्हणजे रामदासांनी देवाचे 4 आपल्याला चत्वार देव मांडले तसं तर संतांचा अभ्यास, संतांचं वाङ्मयाचा अभ्यास, संतांनी काय सांगितलं ह्याचा अभ्यास करून आपल्याला ती उपासना करता येते. आणि अशा पद्धतीने जर का प्रयत्न केले तर साधकाच्या कल्याणाचे दरवाजे, खऱ्या पद्धतीने सुखप्राप्तीचे दरवाजे, सुखरूप होण्याचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. आता गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. मी कुणाला बुद्धी देतो, कुणाला मी माझ्या अनुसंधात ठेवतो, कुणाला माझं दर्शन होतं. तर त्याने सांगितलं की माझी म्हणजे भगवंताच्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळाव्यात, त्याला शरण राहावं, त्याच्या अनुसंधात प्रेमाने राहावं आणि असं केल्यानंतर हे सगळं प्राप्त होतं.
आता भगवंताच्या आज्ञा पाळाव्या म्हणजे भगवंताचं काही स्वतःला काहीच नको असतो. त्याच्या सगळ्या ज्या आज्ञा असतात त्या आपल्या कल्याणासाठी असतात. म्हणून अशा पद्धतीने जे भक्तीनी, जे प्रेमानी, जे वर्तनानी, जे साधनांनी माझ्या अनुसंधान राहतात, त्यांना मी जीव आणि ब्रह्म ऐक्याचे तत्वज्ञान समजून देण्याची व्यवस्था करतो. आणि मग ते तत्वज्ञान किंवा ते ज्ञान त्याला झाल्यानंतर ते ज्ञानी होतात आणि हळूहळू आपापल्या प्रयत्नांनी, साधनेने ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे ही सर्वात जर का मोठ्या, आपल्याला जर का परमात्म्याची कृपा पाहिजे असेल तर हा मार्ग सांगितलेला आहे. परंतु ही हळूहळू प्राप्त करता येते आणि त्यासाठी आपण भक्तीचा विचार करू. आता ही माणसं जी असतात आपण सगळी, त्याच्यात 3 प्रकार आपण म्हणतो. एक जो अभक्त आहे, त्याला भक्ती करायची नाही, भक्तीची इच्छा नाही, भक्तीमध्ये त्याचा विश्वास नाही आणि तो अजिबात ह्या ठिकाणी आपल्याला, कारण तो हे ऐकायलाच येणार नाही. बरोबर. दुसरा सकाम भक्त आहे. म्हणजे सकाम भक्ती याचा अर्थ मी भक्ती करतोय पण त्याची माझ्याकडे, देवाकडे काहीतरी माझी मागणी आहे. त्या मागण्या पूर्तीसाठी मी अपेक्षा करतोय आणि त्याची विनंती करतोय, त्याला साधना करतोय, त्याला आराधना करतोय, त्याच्याकडे मागणी करतोय, माझी इच्छा ही पूर्ण होईल. म्हणजे अनेक इच्छा असतात. बरोबर. मुलांचं कल्याण व्हावं, त्या आपल्या जर काय कौटुंबिक अडचणी असतील त्या जाव्या, नोकरीतल्या अडचणी जाव्या, स्वतःच्या प्रकृतीच्या, अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि त्या अडचणी पूर्ण व्हाव्या किंवा आणखीन सुद्धा चांगल्या पद्धतीची इच्छा असू शकेल, मला तुझी कृपा प्राप्त व्हावी. आता ही जी गोष्ट होते की त्याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक भाग नाही, त्याला निष्काम भक्त म्हणतात. म्हणजे एक अभक्त ज्याचा आपल्याला विचार करण्याचं कारण नाही, कारण तो भक्तच नाही, त्यामुळे भक्तीचा आणि साधन उपासनेचा काही संबंध नाही. सकाम भक्त म्हणजे अपेक्षेने भक्ती करणं आणि निष्काम भक्त म्हणजे जो फक्त परमेश्वराचं प्रेम आहे त्यासाठी काम करतो. आता हे राहिलेले जे 2 भक्त आहेत त्याच्यात विभक्त नाही तो भक्त अशीच व्याख्या केलेली आहे भक्ताची. म्हणजे देवाशी पूर्ण एकारूपता पाहिजे, देवगुणांचा अभ्यास पाहिजे, देवगुणाची उपासना पाहिजे, उपवास, म्हणजे ह्या सगळ्या उपवास आणि भक्ती ह्या संकल्पना आपल्याला थोडक्यात घेतली पाहिजे. त्यातली आपण भक्ती म्हणजे काय ते बघू आणि उपासना काय ते बघू आणि आपल्याला काय जमण्यासारखं आहे तेही बघू आपण. जीवनगीतेमध्ये स्वामीजी सांगतात, भक्ती म्हणजे सर्वोच्च शक्तीशी आणि परमेश्वराशी अखंड एकता, म्हणजे त्या परमेश्वराशी कायम एकरूप राहणं, 100% विश्वास, ही भक्ती मार्ग आहे. तर हळूहळू हळूहळू ज्ञानाने, साधनेने, प्रयत्नाने हे अंतर कमी करायचं, हा कर्ममार्ग आणि भक्ती मार्ग आहे. आता कर्ममार्ग तर भक्तीमध्ये पण लागतो, ज्ञानाला पण कर्म लागतो. म्हणून एक मार्ग भक्ती मार्ग आणि एक ज्ञान मार्ग आहे. आता भक्ती मार्ग जर का आपल्याला चालायचा असेल तर आपलं भक्तिरूप, आपण काय म्हणतात तसं आपला भावरूप स्वभाव पाहिजे आणि त्याच्यासाठी देवावर आयुष्यभर आढळ विश्वास टिकला पाहिजे. मी नाही तोच आहे अशी संपूर्ण श्रद्धा हवी. म्हणजे मी करता नाही तो करता आहे, तो करविता आहे, तो माझ्याकडून करून घेतो, तो करतो ते योग्य आहे, एवढ्या सगळ्या पद्धतीने म्हणजे देव म्हणा किंवा तुमचा जर का गुरु असतील तर गुरु कधी चुकणार नाहीत हा संपूर्ण विश्वास असेल तरच भक्ती होऊ शकते. कारण भक्तीमध्ये समर्पण आवश्यक आहे आणि सगळं नीट चाललंय तिथपर्यंत ही भक्ती राहते. परंतु जेव्हा विपरीत परिस्थिती येते, तेव्हा आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडतात, संकट येतात, तेव्हा सुद्धा जरा जरी शंका आली तर तो भक्त नाही. मग ती एक गोष्ट सांगतात की एक गुरु असतात आणि त्याचे 2 शिष्य असतात. ते शिष्य येतात आणि म्हणतात, गुरु आम्हाला काय काम करायचं सांगा. ते त्यांच्याकडेच राहिलेले असतात, गुरूंकडे त्यांच्या आश्रमात राहिलेले असतात. तर ते त्यांना सांगतात, हा इकडे बघा, इथे आपल्याला एक भिंत हवी, ही भिंत बांधा. तर दोघं बांधतात, दिवसभर कष्ट करतात, ती भिंत बांधून पूर्ण करतात, जातात घरी. दुसऱ्या दिवशी येतात, काय करायचं? गुरु सांगतात, ही भिंत पाडा. ते पाडून टाकतात. असं 2 वेळा होतं. तिसऱ्या दिवशी परत बांधा, परत पाडा. असं झाल्यावर 8 दिवस झाल्यानंतर एक त्यातला शिष्य असतो, तो विचारतो की त्या दुसऱ्याला की अरे हे काय चाललंय, पाडायची बांधायची, पाडायची बांधायची, नक्की हवाय काय त्यांना? तर तो म्हणला, आज काय मी काय करत नाही, मी त्यांना विचारणार आहे. तर दुसरा म्हणाला, हे बघ, मला त्या भिंतीशी देणं येणं काही नाही, गुरूंची आज्ञा मला पाळायची, ते जे सांगतात ते बरोबर आहे 100%.
अशा पद्धतीने जर काही आपली जर का असू शकेल, म्हणजे ह्याच्यात थोडी अतिशयोक्ती आहे, पण इतकं समर्पण पाहिजे. आणि मग अशीच एक गोष्ट आपल्या गणेश दर्शन मध्ये दिलेली आहे, गणेश दर्शन विज्ञानमध्ये, की ते संत पुजेराव असतात, व्यवस्थित पूजा करतात. पूजा करताना देवाला ताम्हणात घेतात, त्याला थंड पाणी गरम पाण्याचं स्नान करतात, नंतर पुसतात, व्यवस्थित ठेवतात, चंदन अर्पण करतात, फुलं अर्पण करतात, अक्षता अर्पण करतात, नैवेद्य अर्पण करतात, धूप दीप सगळं झालं, सगळं पूजा झाली. आणि मग त्या संतांच्याच मनात विचार येतो, अरे मी देवाला आंघोळ घातली, ते देवाचंच पाणी आहे. मी देवाला गंध लावलं, ते देवानीच निर्माण केलेलं आहे. फुलं देवानीच निर्माण केलेली आहेत. नैवेद्याचं दूध जे काय असेल ते देव, मग हे सगळं देवाचंच मी देवाला दिलं, माझं काय दिलं? आणि मग तो संत असल्यामुळे त्याचं अंतर्मन त्याला सांगतं की देवाला काय द्यायचं असतं, तर देवाला फक्त आपलं अंतःकरण समर्पण करायचं असतं. त्या अंतःकरणात जो अहंकार असतो, तो अहंकाराचं समर्पण आपण करायचं. म्हणजे देवाला ती शरणागती, ते विनाशर्त समर्पण हवं असतं. माझं जन्माचं सर्वस्व मी आणून ओतलं तर देवाचं देणं पूर्ण होणार नाही, हा आंतरिक भाव हवा. नाही तर आपण काय करतो, देवाकडे गेलो की देवाकडे आपण एक पैसा ठेवतो. आता हल्ली पैसा अगदीच कमी म्हणून ₹1 ठेवतो, कारण पैसे मिळतच नाहीत. अशा पद्धतीने देवाला काहीतरी द्यायचं आणि मग म्हणायचं हो दर्शन झालं, किंवा अगदी फार असेल तर ₹500 ₹1000 पावती फाडायची. मला जे मिळालेलं तर सगळं देवाचं. म्हणजे अशा प्रकारची भक्ती ही सोपी गोष्ट नाहीये. असे जे भक्त असतात त्या भक्ताची परमेश्वर सेवा करतो असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्यांनी. शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नीही न स्मरे मने, शिष्याची सेवा स्वये करणे, पूज्यत्वे पाहणे निघा शिष्या. हा सगळा विचार जो आहे हा भक्तीचा विचार आहे. आणि म्हणून भक्तीसारखी सोपी आणि तेवढी अवघड गोष्ट नाही. पण ज्या भक्ताने अशी भक्ती केली त्यावेळेस त्या भक्तांसाठी सगळं सोडून परमेश्वर धावून आलेला आहे. एकनाथांच्या घरी पाणी वाहिलेलं आहे, कबीराचे शेले विणलेले आहेत, जनाबाईंची लुगडी धुतलेली आहेत, सावतामाळ्याचा मेळा संपळलेला आहे. आणि हे सगळं परमेश्वराने केलंय. का? तर ती भक्ती. म्हणजे भक्तांनी जर का समर्पण केलं, भक्तांनी फूल समर्पण केलं, पान समर्पण केलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण भक्ती असेल तर परमेश्वर सगळी कृपा देतो, असं श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेत सांगतात. आणि श्रीकृष्णांची सुवर्णतुरेची गोष्ट आहे. श्रीकृष्णांच्या सुवर्णतुरेच्या काळी त्यांच्याकडे सत्यभामा आणि रुक्मिणी अशी 2 त्यांच्या पत्नी होत्या, अशी कथा आहे. सत्यभामेनी तिचे स्वतःचे असलेले टणावारी दागिने त्या दुसऱ्या तुलेत टाकले, पण श्रीकृष्णांचं पारडं वर गेलं नाही. सगळं संपलं. सत्यभामा कंटाळली की त्याला समजेना काय करावं. मग तेवढ्यात रुक्मिणी आली आणि रुक्मिणीने सांगितलं हे सगळं काढा, आता मी करते तुला. आणि तिने एक रुक्मिणीने तुळशीचं पान घेतलं आणि त्याला दुसऱ्या ह्याच्यात टाकलं आणि श्रीकृष्णांची तुला झाली. अशी ही काम आहे. द्रौपदीला वस्त्रे कोळ. म्हणजे आपण अनेक कथा ऐकतो आणि ज्या कथाच ऐकतो असं नाही, आज सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात जे खरे उपासना करतात त्यांच्यासाठी. आज असे लोक आपल्याला जास्त माहीत नसतात, कारण हे प्रसिद्धीच्या झोतात नसतात. झोतात येणारे लोक भलतेच असतात. आपण रोज बातम्या वाचतो, त्याच्यामध्ये बातम्यामध्ये काय असतं, बातम्या करण्यासाठी नसतात. हे लोक खूप काम करत असतात. मग ही जी भक्ती आहे ती खूप अवघड आहे. आणि आत्ताच्या जमान्यात आत्ताची जी आपली काही विचार पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये ही सगळी गोष्ट आपल्याला अवघड आहे. म्हणून आपण मग दुसरा एक विचार करू, उपासना. उपासना हे आपल्याला शक्य आहे. विभक्त नाही तो भक्त ही व्याख्या आपल्याला प्रत्यक्ष जीवनात जगणं सध्या तरी म्हणजे बऱ्याच जणांना शक्य आहे. मग उपासना म्हणजे काय? म्हणजे उपआसन, म्हणजे खाली आसन. परमेश्वर आहे, परमेश्वराच्या पायाशी बसावं किंवा गुरूंच्या पायाशी बसावं आणि एकाग्र चित्ताने आराध्य देवतेशी एकरूप होण्यासाठी करायची जी साधना असतात त्याला उपासना म्हणतात. साधं आहे की देव एकतर म्हणजे देवाची आणि आपली जवळीक साधायची असेल
तर एक तर देवाने आपल्यासारखं व्हायला पाहिजे किंवा आपण देवासारखं व्हायला पाहिजे. आता देव आपल्यासारखा होईल का आपण त्याच्यासारखं व्हायचं? तर आपण त्यासारखे होण्यासाठी पायाशी नम्रपणे बसून उपासना करीत साधनेद्वारा देवाशी जवळीक करावी. आणि मग एक दिवस हळूहळू ही साधना करता करता, ही जवळीक साधता साधता ते देवाबद्दल प्रेम निर्माण होईल, त्याच्याशी एकरूप होईल. आणि मग विभक्त नवो ती भक्त ही पायरी आपण गाठावी. म्हणजे आपण भक्त आहोत का उपासक आहोत हे आधी आपण डिफाईन केलं पाहिजे. आणि मग उपासक असेल तर आपल्याला उपासना करायची आहे. कोणाची करायची आहे? मूर्तीची करायची आहे, गुरूंची करायची आहे, आराध्य दैवताची करायची आहे. अशा अनेक प्रकारच्या उपासना असू शकतात. म्हणजे शक्य असेल तेव्हा एकाग्र भक्तिभाव ठेवून पूजा करायची. ही पूजा आपण अगदी अर्धा तास करू, 10 मिनिटं करू, 15 मिनिटं करू, 5 मिनिटं करू, कधी जमणारही नाही. परंतु तो पूजेचा भक्तिभाव ठेवून आपली पूजा झाली पाहिजे. मानस पूजा तरी व्हायला पाहिजे. आणि रोजच मानस पूजा नाही, नक्की 5 मिनिटं 10 मिनिटं आपण काढू शकतो. ती पूजा करून आणि मग बाकीचं जो आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये त्या आराध्य देवतेची चरित्राचा अभ्यास, त्या चरित्राच्या कथा ऐकणे आणि त्या देवतेने तिच्या जीवनचरित्रामध्ये जे काही आदर्श निर्माण केलेले आहेत ते गुण आदर्श आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण वर्तनात आणणे, ह्याला म्हणतात. आणि ह्याची अगदी शास्त्रशुद्ध व्याख्या जे वेदांत भास्कर या ऍपवर मिळाली. आणि हे डॉक्टर काका म्हणून, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणून जे एक सद्गुरू आहेत आणि अध्यात्म क्षेत्रातले सध्या अस्तित्वात असले एक अत्यंत उच्च असं व्यक्तिमत्व परमपूज्य डॉक्टर काका त्यांना म्हणतात. त्यांनी अशी व्याख्या केली आहे, समान प्रत्ययाच्या तैलधारेप्रमाणे अखंड प्रवाह. म्हणजे तेलाची धार जर का आपण धरली तर ती कशी अखंड वाटते, त्याच्यामध्ये अजिबात गॅप नसते तेलाची धार. तर त्या एक अखंड पद्धतीने अनुसंधान, पूजा, अभ्यास आणि चिंतन अशा पद्धतीने जर का आपण उपासना केली आणि ही उपासना जर का निष्काम असेल तर निष्काम उपासनेने चित्त शांत होतं, म्हणजे चित्त स्थिर होतं. आणि निष्काम कर्मानी चित्त शुद्ध होतं. आणि मग असं शांत झालेलं चित्त आणि शुद्ध झालेलं चित्त देवप्राप्तीसाठी लायक होतं. म्हणजे प्रत्यक्ष पूजाविधी करणं जे आहे ते करणं आपल्याला आवश्यक आहेच, परंतु ते सिंबॉलिक जरी असलं तरी प्रत्यक्ष वर्तनावर अधिक भर आहे. आणि वर्तनावर आपल्याला भर देणं हे सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरं म्हणजे भक्ती कोणाला पाहिजे, तर ज्ञानी माणसावर पण भक्ती पाहिजे, गुरुवर पण भक्ती पाहिजे. कारण तो ज्ञान देईल आणि ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान घेतल्यानंतर तो काहीतरी सांगेल करायला आपल्याला. आणि त्यांनी सांगितल्यानंतर जर का आपण केलं तर आपल्याला आपलं भलं होईल हा विश्वास आपल्याला पाहिजे. ज्ञानमार्गामध्ये एक एक पायरीने पुढे जाता येतं आणि भक्ती मार्गाला बाकी पूर्ण समर्पण लागतं. म्हणून व्यवहारात भक्ती ही थोडी अवघड गोष्ट आहे. पण साधना. आणि मग स्वामीजीने एक छान उदाहरण दिलंय. एक आहे पाण्याचा थेंब, एक आहे खडीसाखरेचा खडा. 3 गोष्टी आहेत. पाण्याचा एक थेंब आहे, दुसरा आहे खडीसाखरेचा खडा आणि एक तिसरी आहे गारगोटी. आता पाण्याचा थेंब जर का वाहत्या नदीत पडला तर तो पाण्याचा थेंब पाण्याशी पूर्ण एकरूप होईल, तो वेगळाच करता येणार नाही. तर अशा पद्धतीने जर का आपल्याला एकरूप होत असेल परमेश्वराशी तर तो भक्ती मार्ग आहे, ही आपल्याला शक्यता असेल. पण तशी अवघड गोष्ट आहे. आता दुसरी आहे खडीसाखरेचा खडा. खडीसाखरेचा खडा जर का वाहत्या पाण्यात पडला तर तो थोडा वेळ बाहेर काढता येईल, म्हणजे थोडा वेळ त्याचं अस्तित्व टिकेल आणि हळूहळू हळू विरघळेल. हा आहे ज्ञानमार्ग. आणि जर का गारगोटी असेल, ती नदीत पडली तर तिला काही होणार नाही, ती तशीच राहील. पाण्याचे धक्के खाते, इकडे तिकडे धक्के खात 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 वाहत जाते आणि शेवटी त्या नदीतले जे गोटे असतात ते नर्मदेतले गोटे गुळगुळीत होतात. पण त्या गुळगुळीत गोट्यांची सुद्धा पूजा होते. हा कर्ममार्ग आहे. हे 3 प्रकार सांगितल्यानंतर स्वामीजी असं म्हणतात आपल्याला, मी गारगोटी होईन राहीन, म्हणजे माझा स्वभाव गारगोटीसारखा आहे, पण फायदे मला खडीसाखरेचे मिळायला पाहिजे असं होत नाही. आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करू त्या पद्धतीने आपल्याला फायदे मिळतात. आणि म्हणून या सगळ्याचा सारांश असा की आपल्या आराध्य देवतेने आपण कुठले, आता आपण गणपतीचा विचार करतोय, या गणपतीच्या पूजेचा विचार करतोय, गणपती अवताराचा विचार करतोय. तर गणपतीचे अवतार झालेले आहेत,
काय एक पुष्टीपती विनायक जयंती म्हणून वैशाख पौर्णिमे दिवशी साजरी करतात. श्री गणेश चतुर्थी आपण भाद्रपद आता चतुर्थीला करणार आहोत. आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे हे 3 अवतार गणेशाचे मानलेले आहेत. आणि तसंच नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाचा मुलगा म्हणून विनायक नावाने गणपतीने अवतार घेतलेला आहे, गणेशाने अवतार घेतलेला आहे, म्हणून विनायकी चतुर्थी पण करतात. तर असे अवतार अनेक आहेत. परंतु ह्या प्रत्येक अवतारात गणेशाने काय कार्य केलेलं आहे त्याचा अभ्यास केला तर त्याच्या जन्मापासून ते त्यांच्या चरित्रापर्यंत आपल्याला त्याग, निश्चय, कष्टवत, लोकनेता, बुद्धिवाद, बुद्धीची देवता गणेश आहे. त्यागाची मूर्ती गणित आहे. म्हणजे आईने सांगितलं की मी आता स्नानाला जाते आहे आणि तू इथे थांब, कुणालाही सोडू नकोस असं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष वडील आले आणि वडिलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. वडिलांना कळलं नाही हा असं काय करतोय, म्हणजे त्यांना माहित नव्हतं हा, कारण पार्वतींनी स्नानाला जाण्यापूर्वी स्वतःच्या उटीतूनच त्याचं निर्मिण केली होती. गणेशाचं एक जन्मकथा अशी आहे. आणि मग त्याला सांगितलं होतं इथे, आणि मग वडील आले आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी महत्वाचं काम आहे, भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं नाही जायचं. आणि मग त्यानंतर त्या वडिलांनी त्याचा शिरच्छेद केला आणि पुढे त्याला अशी, म्हणजे इथे त्याग किती करायचा, निश्चय किती करायचा, कष्ट किती घ्यायचे. गणपती म्हणजे लोकनेता, गणांचा पती म्हणून असे अनेक चरित्रामधले गुण गणेशाचे आपल्याला लक्षात येता येतील. आणि मग हे सगळे गुण जर का असे अनेक, आणि प्रत्येक देवता ही कुठल्या तरी गुणाचा आदर्श आहे. श्रीकृष्ण वेगळे आदर्श निर्माण करतात, भगवान राम वेगळे आदर्श निर्माण करतात, मारुतींचे, हनुमानाचे वेगळे आदर्श आहेत. तर असे जे वेगळे वेगळे चरित्राचे आदर्श आहेत ते फक्त वाचायचे नाहीत, ती कथा ऐकायच्या, त्या कथा भक्तिभावाने वाचायच्या, त्याच्यावर चिंतन करायचं. आणि ह्या सगळ्या गणांचा उपयोग आपल्याला व्यवहारात सुद्धा होऊ शकतो, त्याच्यातून आपली व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपण ह्या उच्च गुणांचा आदर्श आणणे हा महत्वाचा भाग आहे. आता गणेश भक्ती करताना सुखाचा शोध, आपण आपल्याला काय हवंय, सुख हवंय. आणि त्याच्यावर हाच डॉक्टर काकांनी काही लेख लिहिले, सुखाचा शोध, भक्तियोग, अनेक याचा लेखांचा रेफरन्स घेतला आणि त्यातले काही महत्वाच्या गोष्टी आपण एकत्र केलेली ते आपल्याला थोडक्यात सांगतो. अनुकूल संवेदनीयम इति सुखम अशी सुखाची व्याख्या आहे. म्हणजे ज्याविषयी आपल्याला अनुकूल वाटतं त्याला सुख म्हणतात. आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम, म्हणजे आपल्याला जे प्रतिकूल वाटतं, आपल्याला जे आवडीचं वाटत नाही आणि त्याला दुःख म्हणतात. आता सुख आपल्याकडे येतं ते कशा प्रकारे येतं, आपण या योगपाठमालेमध्ये याच्यावर खूप विचार केलेला आहे. इच्छा तृप्तीमध्ये सुख आपल्याकडे 3 प्रकारे येतं. 5 विषय सुख देतात, आपले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ते आपल्याला वेगळे वेगळे विषय सुख देतात आणि सुख उत्पन्न करतात. गाढ झोप सुख देते, तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणजे झोप लागल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप सुख मिळतं. ते अवर्णनीय सुख असतं, कुठल्याही विषयाने न मिळणारं सुख असतं, कुठलीही गोष्ट न लागतं ते सुख मिळतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर का आत्मरूप झालो तर आत्मा हा सुखरूप आहे आणि त्याला जाणलं तर आपण सुखी तर होत नाही, आपण सुखरूप होतो, म्हणजे कायम सुख टिकतं. अशा प्रकारचे हे सगळे विषय. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आता समर्थ आपल्याला किंवा संत आपल्याला सूत्रात्मक मार्गदर्शन कसं करतात बघा. हे विषयजनित सौख्य होणार नाही ओळ आहे. त्या ओळीच्या अगोदर सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, विषय म्हणजे काय, विषय सुख कसं असतं, या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे. दासबोध वाचायला पाहिजे. आपल्याला वर्तमानपत्र वाचायला वेळ आहे, आपल्याला सिरियल बघायला वेळ आहे, आपल्याला अनेक गोष्टी करायला वेळ आहे, पण दासबोध वाचायला आपल्याला वेळ नसतो. पण आपलं खरं कल्याण संत करत असतात. समर्थांच्या म्हणण्यानुसार विषयाने आमची सुखाची अपेक्षा पूर्ण होणार नाही. जी सुख विषयाने उत्पन्न केलेली आहेत, विषयांकडून आलेली आहेत, अशी आम्हाला सुख देतील, तात्पुरतं सुख देतील, परंतु त्या प्रत्येक सुखापासून दुःख निर्माण होतं. आणि ही आपल्याला सुख देतील पण सौख्य देणार नाहीत. सुख आणि सौख्यामध्ये फरक आहे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. सुखे आणि सौख्य असे 2 शब्द वापरले. आता हे 2 शब्द सुद्धा खूप मेसेज देतात. नांदा सौख्य भरे म्हणतो आपण. सौख्याचा अर्थ ते कायम टिकणारं सुख असतं. आणि म्हणून
तुकाराम माझे आपल्याला सांगतात की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. आणि मग गाथेमध्ये ते असं म्हणतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. म्हणजे विषयातून सुखदे निर्माण करतात. त्यांना किती सुख मिळेल? तर ढेकणाच्या बाजेवर झोपल्यावर जेवढं सुख मिळतं तेवढंच प्रपंचातील वस्तूपासून मिळणं शक्य आहे. म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, रामदास स्वामी आपल्याला सांगतात, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. म्हणून हे जे सुख आहे ते कशावर अवलंबून असतं? तो सुख म्हणजे वेगळ्या वेगळ्या वस्तू, घरातल्या वस्तू. माझी कार आहे, माझ्या कारला जर का एक चांगल्या बऱ्यापैकी कार आहे, परंतु शेजारच्याकडे छान कार आली तर ते सुख जातं. तसंच अनेक वस्तूवर सुख अवलंबून आहे. अनेक आपल्या इतर व्यक्ती आपल्याशी कसं वागतात त्याच्यावर सुख अवलंबून आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, अरे हा असा वागेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आपला चांगला मित्र असतो, परंतु दुसरी व्यक्ती पूर्णपणे आपल्याशी वागणं तशा चांगल्या पद्धतीने शक्य आहे का? तर नाहीये. वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर जर आपण सुख अवलंबून ठेवलं तर ते सुख टिकत नाही. तसंच आपल्या मनाला जे 6वं इंद्रिय समजलं जातं अध्यात्मामध्ये, त्याला यश, कीर्ती, सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात. तेही कायम टिकत नाही, कारण कोणी एवढं सगळं मिळून कोणी सुखी नसतं. आणि म्हणून साचसी पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्वात सुखी माणूस जो असतो तो निद्रा सुखी. म्हणजे गाढ झोपलेल्या माणसाला इतका छान भाव येतो की ते नाही मिळालं तर माणसाला इतकी अस्वस्थता वाटते की गोळ्या घेऊन तरी आपण झोप आली पाहिजे, अशा पद्धतीचं स्वप्न पडतं. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निद्रा सुख खूप चांगलं आहे, पण त्याच्यात सुद्धा स्वप्न पडतात. त्या स्वप्नामध्ये आपल्याला सुख दुःखाचे वेगवेगळे अनुभव येतात. आणि ते जरी ब्रह्मसुखाचा अनुभव झोपेत मिळत असला तरी माणूस जागा झाला की परत तो पहिल्यासारखा सगळ्या चिंता आठवतात त्याला, सगळ्या गोष्टी सुरू होतात त्याच्यात. म्हणजे झोपेत सुद्धा शाश्वत सुख मिळता येत नाही. आणि म्हणून आपली सगळी जी मदत जी आहे ती चुकीच्या गोष्टीवर आहे. म्हणजे अगदी सर्वात सुखाची जागा म्हणजे गाढ झोप, पण गाढ झोप सुद्धा तात्पुरते सुख देते. पण जर का आत्मस्वरूप आपण कधी प्राप्त केलं तर आपल्याला जे सुख मिळतं ते कधीही कमी होणार नाही. आणि ही सुखरूप आत्मा जाणून घेण्याची व्यवस्था समर्थांनी एका आरतीत करून ठेवलेली आहे. आणि ती आरती आपण आता रोज म्हणणार आहोत. ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. परंतु त्या आरतीचा थोडा वेगळ्या पद्धतीने अर्थ आपण लक्षात घेतला तर तीच आरती आपल्याला सुखाच्या मार्गावर नेईल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी झळके माळमुक्ती. ही आरती आपल्याला माहिती आहे. आता ही जी आरती आहे ती आपण म्हणतो, आरती झाली की खिरापत खातो, प्रसाद खातो, आणि गणपतीत तर छान चांगले चांगले प्रसाद मिळतात सगळीकडे. त्यामुळे त्या आरतीच्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जात नाही. आरतीतून समर्थ आपल्याला सुचवतात की हा गणपती सुखकर्ता आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी. म्हणजे सुखकर्ता आहे, दुःख काढून टाकणार आहे आणि कुठलीही विघ्नाची वार्ता तो ठेवणार नाही. आणि मग काय करेल? पूर्वी प्रेम कृपा देईल, ज्याचं प्रेम मला प्रेम कृपा देईल, अशा पद्धतीने तो अर्थ आहे. आणि आत्ताच आपण बघितलं की 3 गोष्टीपासून सुख मिळतं. आणि चौथी गोष्ट आपण बघितली, आत्मा सुखरूप आहे असं सांगितलेलं आहे. त्या आत्म्याशी ह्या आरतीचा संबंध आहे. आरतीत काय म्हटलंय की दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. कुणाचं दर्शन? गणपतीचं. दर्शन झालं तर काय होईल? मन कामना पूर्ती होईल. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळं सुख मिळेल. पण गणपतीचं दर्शन तर आपण घेतोच. एका ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, 21 ठिकाणी जाऊन लोक दर्शन घेतात. 21 ठिकाणी खिरापत मिळते. तर हे दर्शन झाल्यावर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? आणि आपण हा प्रयोग करतो तर तशा त्या होत नाहीत, हे पण लक्षात येतं आपल्याला. मग का होत नाहीत? तर त्या अर्थाच्या विचाराबद्दल समर्थांची आणखीन एक ओवी आहे.
अर्थांतर पाहिल्या विण, उगाच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य रूपे. म्हणजे अगदी शाळजोडतली काय म्हणतात ते आपल्याला दिलेलं आहे. तो श्रोता नाहीये, तो वक्ता नाहीये, तो अभ्यासू नाहीये, तो साधक नाहीये, तो आहे पाषाण, मनुष्य रूपी असलेला पाषाण आहे. का? अर्थ तो लक्षात घेत नाही. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती या शब्दाचा अर्थ जर का आपण पाहिला, अर्थावर विचार केला, तर गणपतीच्या दर्शनानंतर सर्व कामनांना जेव्हा पूर्ण विराम मिळेल, तेव्हा गणपती आपल्याला सुखकर्ता होईल. म्हणजे कामना आपण कमी करू आणि कामना जेव्हा शांत होतील, तेव्हा गणपती सुखकर्ता होईल. कारण तो जर आपल्याला का सुखकर्ता होईल, तो का सुख देईल? कारण आपण रोज आरतीत म्हणतो ना, तो आपल्याला सुखी करणार आहे. कारण तो स्वतः सुखरूप आहे, तो आत्मरूप आहे. गणेश जो आहे तो अवतार आहे. गणेश हा ईश्वराचा अवतार आहे आणि ईश्वर ही परमात्म्याची निर्मिती आहे. आणि परमात्मा जो आहे तो सच्चित आनंद स्वरूपाचा आहे. सत म्हणजे तो कायम अस्तित्वात असतो. तो पूर्ण ज्ञानरूप आहे आणि तो पूर्ण आनंदरूप आहे. गणेश हा आत्मरूप गणेशाच्या मध्ये पूर्ण सुखरूप आहे आणि म्हणून तो आपल्याला सुखी करेल. पण आपण ती कंडिशन पाळली पाहिजे की कामनांना हळूहळू आपण पूर्णविराम दिला पाहिजे. कारण त्या कामनाने कधी तुम्ही सुखी होणार नाही, हे आपण आत्ताच बघितलं. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, आपली सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, झोप, या सगळ्या सुखेच्या गोष्टीने आपण पूर्ण सुखी होणार नाही. आणि मग तो विघ्नहर्ता पण होईल. आणि विघ्नहर्ता म्हणजे काय? समर्थांनी म्हटलंय, वार्ता विघ्नाची नुरवी. गणपतीच्या उटीचा रंग शेंद्री आहे. शेंद्री रंग वैराग्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्याला जर का गणपतीसारखं व्हायचं असेल, आपल्याला जर का आराध्य दैवतेशी जवळीक साधायची असेल, उपासना आपल्याला साध्य करायची असेल, आपल्याला गणेशाच्या आदर्शाप्रमाणे जर का करायचं असेल, तर थोडे तरी वैराग्य आपण घेतल्याशिवाय गणपतीला सुखरूप आपल्याला होता येणार नाही. आता वैराग्य म्हणजे काय? अभयरूप वैराग्याची आपल्याला भीती वाटते असं राजा भर्तृहरी म्हणाले. वैराग्याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर एकदम ते काय म्हणतात ते कपडे, ह्याचे वैराग्याचे कपडे, नंतर मुनी, डोंगर, इकडे कुठेतरी गुहा, हिमालय, असं वैराग्य. तर वैराग्याचा एवढा अर्थ तसा आपल्याला जो वाटतो तसा तो नाहीये. तो वैराग्याचा जो अर्थ आहे तो असा आहे की प्रत्येक माणसानी आपला जो काही अटॅचमेंट आहे, जी आपली आसक्ती आहे, ती आसक्ती थोडी 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 कमी करत घेणे म्हणजे वैराग्य मार्ग आहे. म्हणजे आपण जे काही आपल्या जीवनात लागतो, त्या सगळ्या वस्तू लागतील त्या आपल्याला वापरायच्यात. माणसं आपल्याला जवळ ठेवायचेत, आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे. परंतु प्रेम आणि आसक्ती आणि लिप्तता यामध्ये फरक आहे. वैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग नाही, तर वस्तूच्या आसक्तीचा त्याग, संगतीचा त्याग. आता बघा ना, आपल्याला आपल्या मुलाबाळांबद्दल आसक्ती असते, म्हणजे प्रेम असणं आणि त्यांचं करणं ही एक गोष्ट आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षा असणं, ते आमच्या मनासारखं, हा एक भाग आहे. किंवा आपल्या घरातल्या वस्तू ज्या असतात त्या वस्तूबद्दल पण आपल्याला किती, आमच्याकडे जो सोफा आहे ना, तो गावात कुठेच नाहीये. किंवा गणपतीचं पण असतं, आमच्याकडली आरास जी असते ती आरास म्हणजे एकदम सोसायटीमध्ये सर्वात फर्स्ट क्लास. आता हा जो आसक्ती, ही जी लिप्तता आहे, ह्याच्यातून थोडं थोडं कमी होणं, ह्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे राग किंवा आसक्ती नसलेली अवस्था. आणि रागचा अध्यात्माचा अर्थ प्रेम आहे. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे प्रेम. प्रेम किंवा आसक्ती नसलेली अवस्था म्हणजे आपल्याला सगळं कर्तव्य करायचं आहे, गोष्टींबद्दल करायचं आहे, परिस्थितीबद्दल करायचं आहे, आपल्या नातेवाईकांबद्दल करायचं आहे, पण त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धती अपेक्षा ठेवायची नाही. ह्यालाच निरपेक्ष कर्म म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, कर्मयोग म्हणतात. आता ही गोष्ट सोपी आहे का? नाही, अवघड आहे. पण ती जर का अवघड गोष्ट आपण साध्य केली तर फळ सुद्धा इतकं गोड आहे. एकदा आसक्ती नाही म्हटलं तर हळूहळू कामना निर्माण होणार नाहीत. कामना म्हणजे इच्छाच जर का आपल्या कमी झाल्या, आपलं कर्तव्य केलं, आपला विषय संपला, आपलं कर्तव्य केलं असा विषय संपला. हा जो गीतेतला भाग आहे किंवा हे जे संत महंत आपल्याला सांगतात की फक्त प्रेम करा देवावर, फक्त प्रेम करा, मागणं ठेवू नका, ते जेव्हा तुम्ही मागणं करत नाही तेव्हा आपल्या इच्छा संपतात
आणि इच्छा संपल्या की मग गणपतीचा सुखरूपतेचा शोध घ्यायला मदत होईल. कारण नुरवी पूर्वी प्रेम कृपा जेव्हाची हे कधी होईल, जेव्हा आपल्या कामना थंड होतील, हळूहळू त्या कमी होतील. म्हणून वैराग्याने ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाच्या सुखाने वैराग्य आणखीन वाढत जातं. याचा परिणाम आणखी ज्ञान स्थिर होत होतं. परंतु सुरुवात बाकी आपल्याला संकल्पानी, आता 6.25% त्याग म्हणजे फक्त पैशाचा आणि वेळेचा त्याग नाही, अहंकाराचा त्याग आहे, षड्विकारांचा त्याग आहे, हे आपल्याला सांगितलं. हा आपण भाग लक्षात घेत नाही. म्हणून तो प्रयत्न करायला लागतो आणि हळूहळू जर का आपण ते साध्य केलं, आता हे सगळं आपण बोलतोय, आपण सांगतोय, हे काय अजिबात सोपं नाहीये. परंतु म्हणूनच त्याला साधना म्हणतात. आणि मग अथर्व शीर्षाच्या जर का आपण बघितलं, अथर्व शीर्ष आपण बघतो बऱ्याच वेळा आवर्तनं केली जातात. 21, 108, 1,00,000 अशी आवर्तनं गणपतीवर केली जातात अथर्व शीर्षाच्या. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणजे हा गणपती प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. तो तत्वम असी ह्याचं लक्ष्य आहे. तो खरा तत्वमय आहे. खऱ्या गणपतीचं जेव्हा आत्मदर्शन होईल तेव्हा दर्शन मात्रे मन कामनापूर्ती हा विचार पूर्ण होईल. आणि तुकाराम महाराज म्हणतात गाथेमध्ये, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. तुझी प्राप्ती झाल्यानंतर, तुझ्या अस्तित्वाचा अनुभव आल्यानंतर आता मला तू एवढा आगळा लागलास की मला माझं मन तुला सोडून कुठेही होणार नाही, जाणार नाही, ते स्थिर होईल. ते मन स्थिर झाले की कामनाच कमी होतील, त्यांना पूर्ण विराम मिळतो आणि मग गणपतीच्या आरतीचा खरा अर्थ आपल्याला कळतो. आपण त्या खऱ्या दर्शनाने सुखरूप होतो. आणि मग विघ्न नावाचा संकल्प, म्हणजे विघ्न म्हणजे काय, शेवटी आपण काहीतरी काम करत असतो, त्या कामात अडचण आली की त्याला विघ्न म्हणतात. म्हणजे काम करण्यात अडचण नसते, त्या कामापासून आपल्याला जे फळ पाहिजे असतं ते फळ मिळत नाही ही अडचण असते. आता म्हणजे प्रश्न कुठे आहे, काम करण्याबद्दल नाहीये, कामात विघ्न नाहीये, फळामध्ये विघ्न आहे. आता ह्या फळाची अपेक्षा जर का आपण हळूहळू कमी केली, आणि हे एकदम करायची गोष्ट नाही, हळूहळू करायची गोष्ट आहे. एकदा आपल्याला ते बुद्धीने पटलं पाहिजे. बुद्धीने पटल्यानंतर आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. विचार केल्यानंतर आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपापल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपण त्याची एक ऍक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. आणि तो ऍक्शन प्लॅन आपण पाळतोय का नाही हे आपण स्वतःच बघितलं पाहिजे. फळासंबंधी उदासीन असणं ही दुसरी नाण्याची बाजू आहे आणि ती गीते सांगते आपल्याला, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे कुठलंही कर्म करताना ते नीट समजावून घ्या, विचारपूर्वक करा, अगदी झोकून करा, आणि मग जे फळ येईल ते चांगलंच येईल. परंतु त्याच्या बाबतीत बाकी तुम्ही आसक्तीत राहू नका, त्याच्या अपेक्षेत राहू नका. जे मिळेल ते मिळणारच आहे. आपण काळजी केली तरी मिळणार आहे, आपण न केली, फक्त आपलं कर्तव्य 100% प्रामाणिक करा. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा समजा काही अडचण आली, फळ नाही मिळालं, विघ्न आलं, फळात विघ्न आलं, तर ठेविले अनंते तैसे ते असावे, चित्ते असो द्यावे समाधान, तुकाराम महाराज म्हणतात. आता सगळे प्रयत्न करून झालेत, जेवढं करायचं तेवढे प्रयत्न करून झालेले आहेत. 10 वेळा प्रयत्न केला तर 2-3 वेळा नाही यश येणार, आणि असं प्रत्येकालाच होतं. तर त्यावेळेला डिस्टर्ब होण्यापेक्षा आपण सगळ्याचा रिव्ह्यू करावा, परत एकदा घ्यावा, परत एकदा प्रयत्न करावा, 2-3 वेळा प्रयत्न करावा, आणि समाधान आपलं हरू नाहीये, किंवा दुसरा आपण पर्याय सुद्धा बघू शकतो. आणि मग हा सगळा विचार मनात ठेवून जर का आपण गणपतीची आरती म्हटली तर त्यापासून आपल्याला हवं ते मिळेल, त्याची कृपा आपल्याला प्रेम पुरवील. आणि मग आपल्याला ज्या गणपतीची आपण आराधना करतो, उपासना करतो, त्या उपासनेतून जे जे साध्य करायचं असेल ते साध्य होऊ शकेल. तर अशा प्रकारचा जो विचार आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे, आता साधारणतः 1 तास झाला, आपण 10 मिनिटं ध्यान करणार आहोत. तर ह्याचा पुढचा भाग आहे तो आपण वाटलं पुढच्या वेळेला घेऊ, कारण हा उपासना हा विषय, आणि उपासनेच्या निमित्ताने आपल्याला देवकृपा प्राप्त करणे हा जो विषय आहे तो विषय आपण थोडासा अधिक समजून घेऊया. आणि हे हायपोथेटिकल थिंकिंग नाहीये, हे पूर्ण शास्त्रशुद्ध आहे, पूर्ण लॉजिकल आहे. फक्त आपण त्या पद्धतीने विचार करत नाही. पुढच्या भागावर चालताना आपल्याला
गणपती हा मंगलमूर्ती म्हटली जाते. ह्या मंगलमूर्तीचा कसा विचार केलेला आहे त्याच्याबद्दल समर्थांची किंवा इतर आपल्या विचारवंतांची किंवा स्वामीजींचं काय आहे तोही आपल्याला भाग बघायचा आहे. आणि आपण जी काही भक्ती करतो, आता बघा आपण बऱ्याच गोष्टी वाटतो की काही माळ घेऊन जप करणं, पूजापाठ जाणं, मंदिरात जाणं, दर्शन करणं, तीर्थयात्रा करणं, वारी करणं, पारायण करणं, परत परत तो ग्रंथ वाचणं, ह्याला सगळ्याला आपण भक्तियोग म्हणतो किंवा भक्तियोगाचा आणि हा भक्तियोग आहेच, ह्या भक्तियोगाचा एक अंश आहे. परंतु हा झाला कर्माचा भाग. आता कर्म झाल्यानंतर आपण जे काही वाचलं, आपण जो काही ग्रंथ वाचला त्याच्यावर विचार केला पाहिजे. त्या कोणी संतांनी जो ग्रंथ दिलेला आहे किंवा एखाद्या देवतेचं जर का चरित्र आहे तर त्या चरित्रावर विचार केला पाहिजे. आणि मग उपासना याचा अर्थ हळूहळू हळूहळू त्या आदर्शाशी आपल्याला एकरूप व्हायला पाहिजे. आणि जर का देवाशी आपण एकरूप झालो तर देवाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि अशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते आपल्याला जशी आपण भक्ती तशी आपल्याला फळ मिळतं. आणि मग स्वामीजींनीच एक दिवाळी अंकात कुठल्या तरी लिहिलं होतं की एक तो भक्त उभा आहे डोंगराच्या एका कड्यावर, मध्ये मोठी दरी आहे आणि पलीकडे एक मोठा परत डोंगर आहे आणि तो बोलला की त्याचा प्रतिध्वनी येतो. तो म्हणतो, देवा मला तुझ्याकडे देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तिकडून पलीकडनं प्रतिध्वनी येतो की मलाही तुझ्याकडे देण्यासाठी माझ्याहीकडे काही नाही. तो दुसरा भक्त येतो, तो म्हणतो, देवा मी तुला कमीत कमी 1 तास देईन दिवसातला. देव म्हणतो, मी पण तुला 1 तास देईन. आणि तिसरा भक्त येतो, तो म्हणतो, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे, हे तुला समर्पण केलेलं आहे. देवाचा प्रतिध्वनी येतो, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे आणि तुला समर्पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो भाग आहे तो पूर्ण करू आज विचारांचा, कारण शेवटी वेळाची मर्यादा आहे आपल्याला. आता 10 मिनिटं आपण गणेश ध्यान करू. आपल्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या वेबसाईटवरच हे ध्यान आहे, गणेश ध्यान प्रयोग. अगदी 10 ते 12 मिनिटं आपण करूया आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. मी हे पण देव ही माणसाला वर्तन मूल्य शिकवणारी मानसशास्त्रीय प्रतीके आहेत. द म्हणजे देणारा आणि एव म्हणजे फक्त देणारा तो देव. देणं हा देवगुण माणसानेही बाळगावा. श्लोक, स्तोत्र, मंत्र यांच्या माध्यमातून देवगुणांचे स्मरण करावे आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा निश्चय करावा. मनावर, मेंदूवर आणि शरीरावर योग्य तो संस्कार करण्याची ही सुंदर अशी प्रक्रिया आहे. गणपती हा गुणपती असल्याने गणांचा नेता झाला. मातृपितृभक्ती, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकाग्रता असे अनेक गुण श्री गणेशात आहेत. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे
मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा. हरिओम. या ठिकाणी आपली ध्यान प्रक्रिया पूर्ण झाली. आता नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करूया. हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून
सोप्या खोट्या रीतीने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे त्या मर्यादेपर्यंत मी रोज सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्यात सतत कायम ठेव. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. सर्वांना धन्यवाद. आणि ह्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या बुधवारी घेऊन हा विषय पूर्ण करणार आहोत. हरिओम. कोणाला बोलायचं असलं तर बोलायला हरकत नाही. काका एक विचारायचं होतं. कोण नाव सांगा मला, कोण बोलतंय ते. बोला 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 बोला. हा बोला 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 ताई बोला. समर्थ रामदास स्वामींनी जे देव सांगितले 4 प्रकारचे ते तुम्ही म्हटलात ना, ते कुठले होते फक्त ते जरा. एक आहे एक मूर्ती, प्रतिमा. हा. प्रतिमा. त्याच्यानंतर दुसरा अवतार, हा. तिसरा परमेश्वर हा. आणि चौथा परमात्मा म्हणजेच ब्रह्म. म्हणजे हा निर्गुण, हा म्हणजे ब्रह्म. ब्रह्म बरोबर. निर्गुण निराकार ब्रह्म. ब्रह्मानी कल्पना केली की मला